नमस्कार, मी प्रमोद पुरी आपल्या शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे। आजचा जो विषय आहे तो कर्मचाऱ्याला आपल्या कार्यालयामध्ये कसे रुजू करावे। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अंतिम वेतन प्रमाणपत्र तयार करून कर्मचाऱ्यास कसे कार्यमुक्त करावे याबाबतचा व्हिडिओ केला होता। तर यामध्ये सर्व माहिती दिली होती आणि हा इथे व्हिडिओ होता, बरोबर। आता यानंतर आजच्या ह्याच्यात आपल्याला जे पाहायचं आहे, समजा अंतिम वेतन प्रमाणपत्र आपल्याला दुसऱ्या काळातून प्राप्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यास रुजू करताना काय काय करायचं, तर याबाबतचा हा आपण व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ पाहूया। सर्वप्रथम आपण काय करायचं, डीडीओ लॉग इन करायचं। डीडीओ लॉग इन केल्यानंतर आपल्याला जॉईनिंग एम्प्लॉईज न्यू मध्ये जायचं आणि इथे सेवार्थ आयडी किंवा त्यांचं नाव टाकायचं। हे नाव टाकून यांचं नाव सर्च करायचं। आपल्याला सर्च मध्ये त्यांचं नाव दिसेल। नाव दिसल्यानंतर आपल्याला काय होईल, यांचं याप्रमाणे हे माहिती आपल्याला दिसेल, बरोबर आहे। यामध्ये आपल्याला यांचा इथे एलपीसी नंबर टाकायचा आणि एलपीसी नंबर टाकून आपल्याला व्हेरीफाय करायचं। आता व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला काय होईल, व्हेरीफाय केल्यानंतर इथं एलपीसी व्ह्यू आपल्याला इथून दिसेल, बरोबर आहे। त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढे जाऊन ही माहिती आपल्याला भरायची आहे। तर याच्यामध्ये आपल्याला नाव भरायचं आहे। तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं, डेट, जॉईनिंग डेट आणि डेसिग्नेशन टाकायचं। त्यानंतर ह्या फील्ड आपल्या ओपन होईल। जे आपल्याकडे पोस्ट अवेलेबल आहे त्या पोस्टवर त्याला त्या पदावर जे पदनाव असेल आणि जे पोस्ट आपल्याकडे वॅकंट असेल त्या तिथे आपल्याला जोडायचं आहे। जर समजा वॅकंट पोस्ट नसेल, एखादा सेवानिवृत्त झाला असेल तर त्याची एंड सर्व्हिस करायची आणि इथे जॉईन करून घ्यायचं। जॉईन करून घेतल्यानंतर आपल्याला सर्व भरल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, माहिती भरल्यानंतर आपण कुठे आहे वगैरे सर्व भरल्यानंतर शो अगेन सँक्शन पोस्ट येईल आणि हे दोन पद आहेत, हे पद दिसेल आपल्याला, बरोबर आहे। स्टार्ट डेट आणि एंड डेटचा आपल्याला काही संबंध नाही आहे। डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला काय करायचं, यांचं जे जॉईनिंग लेटर होतं ते जॉईनिंग लेटर स्कॅन करून ठेवायचं आहे आणि स्कॅन केलेलं जॉईनिंग लेटर हे आपल्याला फाईल इथे चूज फाईल करायचं आहे आणि अपलोड करायचं आहे। अपलोड केल्यानंतर आय कन्फर्म करायचं आहे। हे स्कॅन केलं, फाईल टाकलं आणि अपलोड केल्यानंतर आपल्याला कन्फर्म करून यांना जॉईन करायचं आहे। जॉईन केल्यानंतर आपण जेव्हा रिपोर्ट्स मध्ये बघू तर आपल्याला दिसेल, म्हणजे रिव्ह्यूइंग मध्ये यायचं व्ह्यू अँड म्हणजे व्ह्यू जॉईनिंग आहे। तर याच्यामध्ये आपल्याला जे कर्मचारी जॉईन झाले ते आपल्याला दिसेल। याप्रमाणे फार छोटीशी प्रोसेस आहे, फक्त याच्यामध्ये स्कॅन करून जॉईनिंग लेटर टाकणे एवढंच महत्वाचं आहे। तर याप्रमाणे हा आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी संपवतो। नमस्कार, धन्यवाद।